आम्ही बीडकर, नाशिकच्या तपोवनाला बीडकरांचा, नाशिकच्या तपोवनाला बीडकरांचा. नाशिक येथील तपोवन वृक्षतोड प्रकरणामध्ये ज्या प्रकारे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केलेला आहे आणि ते तपोवन वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरले आहेत, वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांना पाठिंबा देत आहेत, त्याच पद्धतीनं बीडकर या ठिकाणी सयाजी शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि तपोवन येथील वृक्षतोड थांबवा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं गिरीश महाजन म्हणाले की आम्ही 1800 झाडे तोडून त्या ठिकाणी 15,000 झाडे लावणार आहोत, तर शासनाची वृक्ष लागवड कशा पद्धतीची असते हे दाखवण्यासाठी आज या ठिकाणी उभे आहोत. बीड शहरातील खंडेश्वरी परिसर जो आहे दीपमाळ, त्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती. अजितदादांनी वृक्ष लागवड केलेलं झाड येथे जर पाहिलं आपण तर या झाडाच्या काड्या झालेल्या आहेत. त्या एका दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लावण्यात आले असा, आणि त्याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली म्हणून जिल्हाधिकारी यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र जर आज वस्तुस्थिती पाहिली तर या प्रकारे झाडांच्या काड्या झालेल्या आहेत. म्हणजे शासनाची वृक्ष लागवड योजना ही केवळ कागदोपत्री आहे. दरवर्षी तेच खड्डे, तेच झाडं आणि कोट्यवधीचा निधी जाहीर खर्च करण्यात येतो. याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आमची स्पष्ट मागणी आहे की आम्ही सगळे बीडकर वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांच्या सोबत आहोत आणि नाशिक येथील तपोवनाची वृक्षतोड थांबली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे.